जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 21. गजानन महाराजांचा परमभक्त व शिष्य भास्कर याच्या समाधीनंतर 14 दिवसांनी गजानन महाराज आपल्या शिष्यांसह शेगावात परत आले. तेव्हा शेगावात एक अघटित घटना घडली. त्या साली दुष्काळ पडला होता. पाण्याचे दुर्भिक्ष्य होते, म्हणून सुरुंग लावून विहीर खणण्याचे काम चालू होते. 2 पुरुष खोल खणून झाल्यावर तेथे मोठा काळा खडक लागला. त्यामुळे पुढे खणणे अशक्य झाले. सुरुंग लावण्यासाठी खडकात 4 बाजूंना 4 भोके तयार केली आणि त्यात दारू ठासून भरली. आत दोऱ्या घातल्या आणि एरंड पुंगळ्या पेटवून दोऱ्यातून सोडल्या, पण दोऱ्यांवर असलेल्या गाठींमुळे पुंगळ्या मध्येच अडकून राहिल्या. पुंगळीची आग खडकात भरलेल्या दारूपर्यंत पोहोचू शकत नव्हती. आता अर्धवट फोडलेल्या त्या विहिरीतले पाणी वाढू लागले आणि पेटवलेल्या सुरुंगाजवळ येऊ लागले. कामावर देखरेख करणाऱ्या मिस्त्रीने विचार केला की जर वाढणारे पाणी सुरुंगाला लागले तर सुरुंग वाया जाईल आणि नुकसान होईल. म्हणून मिस्त्रीने गणूजवऱ्या नावाच्या एका कामगाराला सांगितले की तू विहिरीत उतर आणि पुंगळ्या थोड्या आत सरकवून लगेच वरती ये, म्हणजे पाणी वर यायच्या आत पुंगळ्या पेटतील आणि खडकातल्या दारूपर्यंत आग जाऊन काम होईल. खरे तर हे काम करायला कोणी धजत नव्हते, कारण आत जाऊन पुंगळ्या सरकवणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. पण बिचाऱ्या गणूजवऱ्याच्या पदरी दारिद्र्य होते, म्हणून नाईलाजाने गणू विहिरीत उतरला. त्याने एक पुंगळी सरकवताच एका क्षणात ती खडकातल्या दारूपर्यंत पोहोचली आणि सुरुंग उडून गणू विहिरीत सापडला. गणू गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे जीवावरचे संकट येताच गणूने विहिरीतून गजानन महाराजांची काकुळतीने प्रार्थना केली की समर्था, माझ्या मदतीला धावून या. माझ्या जीवाचे रक्षण तुमच्याशिवाय कोण करेल. आता विहिरीमध्ये धुराचा डोंब उसळला होता. दुसरा सुरुंग पेटून स्फोट व्हायला काही क्षणच उरले होते. तोच गणूच्या हाताला खडकातली एक कपार लागली. गणू त्या कपारीत जाऊन बसला आणि त्याच क्षणी तिन्ही सुरुंगांनी एकामागून एक पेट घेतला. त्यातून अनेक छोटे मोठे दगड उडाले. सगळे शांत झाल्यानंतर विहिरीत अडकलेल्या गणूचे काय झाले हे बघायला आजूबाजूचे लोक विहिरीत डोकावून बघू लागले. पण गणू कोठेही दिसेना. त्यामुळे त्यांना वाटले की स्फोटामुळे गणू दगडासारखाच विहिरीबाहेर उडाला असेल आणि त्याचे प्रेत आसपास कुठेतरी पडले असेल. लोक म्हणू लागले की गणूला शोधायला माणूस पाठवा. ते ऐकून गणू विहिरीतून ओरडून म्हणाला, अहो मिस्त्री, मी मेलो नाहीये. या विहिरीतल्या एका कपारीत दडून बसलो आहे. पण कपारीच्या तोंडावर एक मोठा धोंडा पडल्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाहीये. गणू जिवंत आहे हे कळताच लोक आनंदले. लोकांनी पहारीने धोंडा सरकवून गणूला विहिरीबाहेर काढले. विहिरीबाहेर येताच गणू पळत पळत गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला मठात गेला. गणू दर्शनाला येता क्षणी गजानन स्वामी त्याला म्हणाले, गण्या, कपारीत बसून किती धोंडे उडवलेस. एक मोठा धोंडा कपारीच्या तोंडावर येऊन बसला म्हणून तू वाचलास. पुन्हा असे धाडस करू नकोस. जा, आज तुझे गंडांतर टळले. गणू गहीवरून गजानन स्वामींना म्हणाला, गुरुराया, आज तुम्ही माझे रक्षण केलेत. 4ही सुरुंग पेटताच तुम्ही मला कपारीत बसवलेत म्हणून मी वाचलो आणि तुमचे दर्शन घ्यायला येऊ शकलो. नाहीतर मी विहिरीतच मेलो असतो. गजानन महाराजांच्या कृपेने गणूला जीवदान मिळाले. ही वार्ता सगळीकडे पसरली आणि गणूला बघायला इतर गावांमधले लोकही आले. गजानन कृपेचे असे थोर महिमान आहे. अकोल्याचा बच्चूलाल एक धनकनक संपन्न गृहस्थ होता. उदार मनाचा बच्चूलाल गजानन महाराजांचा भक्त होता. करंजाच्या लक्ष्मण गुढेची हकीकत जेव्हा बच्चूलालच्या कानी आली तेव्हा तो साशंक झाला. त्याने खरे खोटे तपासून पाहायचे ठरवले. गजानन महाराज अकोल्यात आले असताना एक दिवस अचानक ते आपला भक्त बच्चूलाल ह्याच्या घरी गेले आणि घरापुढच्या ओट्यावर बसले. आपल्या घरी गजानन महाराज आलेले बघून बच्चूलालला खूप आनंद झाला. तो त्यांना विनयाने म्हणाला,
गुरुराया, माझ्या मनात आज आपली यथासांग पूजा करावी असे आहे. गजानन स्वामींनी त्याच्या विनंतीला मान तुकून संमती दर्शवली. मग बच्चूलालने तात्काळ ओट्यावर पूजेची तयारी करून भक्तिभावाने षोडशोपचार पूजा सुरू केली. प्रथमतः गजानन स्वामींच्या अंगाला नाना उटणी लावून त्यांना मंगलस्नान घातले. मग जरीचा पितांबर नेसवून अंगावर बहुमोल काश्मीरी शालजोडी घातली. डोक्याला जरीचा अभ्रेसमी रुमाल बांधला. हातात सलकडी आणि गळ्यात सोन्याचा गोफ घातला. हाताच्या 10ही बोटात विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या घातल्या. डाव्या हातात हिऱ्याची बहुमोल पौची घातली. गळ्यात बहुमोल रत्नांची कंठी घातली. त्यानंतर नैवेद्यात जिलेबी, पेढे, राघवदास अशी पक्वान्ने ठेवली. एका तबकात 13 गुणी वेडे ठेवले. गजानन स्वामींच्या कपाळी अष्टगंध लावले. अंगाला सुवासिक अर्गजा अत्तर लावले आणि अंगावर गुलाब पाणी शिंपडले. शेवटी सोन्याच्या ताटात 10,000 रुपये होन मोहरा आणि नारळ अशी दक्षिणा गजानन स्वामींपुढे ठेवली. मग बच्चूलाल विनयाने म्हणाला, गुरुराया, माझ्या या ओट्यावर जरी मंडप घालायचे म्हटले तरी उत्सव साजरा करण्यासाठी ही जागा अपुरी आहे. म्हणून माझ्या मनात राम मंदिर बांधण्याची इच्छा आहे. हे ज्ञानवंता, माझी ही इच्छा पूर्ण करा. असे म्हणून त्याने गजानन स्वामींच्या पायावर डोके ठेवले. त्यावर साधू गजाननाने त्याला आशीर्वाद दिला की भगवान श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि पुढे म्हणाले, पण आज तू हे काय केलेस? एवढे सारे दागदागिने घालून मला पोळ्याचा बैल बनवलेस. मी पोळ्याचा बैल किंवा दसऱ्याचा घोडा नाहीये. तू हे सगळे तुझ्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी केले आहेस का? मी वेडापिसा संन्यासी गावभर नागवा हिंडतो. मला तुझ्या या संपत्तीचा काय उपयोग? माझ्यासाठी हे सगळे विषसमान आहे. मला त्याची काहीही गरज नाही. ज्याला जे आवडेल तेच त्याला द्यावे. संपत्तीची गरज प्रापंचिकांना असते. माझी संपत्ती म्हणजे भीमातटी विटेवर उभा असलेला माझा विठ्ठल आहे. असे म्हणून गजानन स्वामींनी अंगावरचे सर्व दागिने व वस्त्रे काढून टाकली आणि 2 पेढे खाऊन तेथून निघून गेले. बच्चूलालच्या घरी गजानन स्वामींच्या दर्शनाला आलेल्या लोकांमध्ये काही लोक लक्ष्मणगुडेच्या करंजे गावचे होते. ते म्हणाले, आपल्या गावचा लक्ष्मण अभागी आहे. त्याने बच्चूलालप्रमाणे गजानन स्वामींचे यथासांग पूजन केले. त्यांना आपली संपत्ती अर्पण केली. पण हे सगळे त्याने मनापासून समर्पण वृत्तीने केले नाही, तर मनात संपत्तीचा मोह ठेवून वरकरणी दाखवण्यासाठी केले. साखर देतो असे म्हणून समोर कुचका दाणा ठेवला. लक्ष्मणाचे अंतःकरण शुद्ध नव्हते, म्हणून त्याच्या दांभिकपणाचे फळही त्याला तसेच मिळाले आणि त्याने सर्व गमावले. पण बच्चूलाल जसे बोलला तसेच वागला. त्याने शुद्ध मनाने आपली संपत्ती गजानन स्वामींना देऊ केली. बच्चूलालकडून गजानन महाराज निघून गेल्यानंतर लोकांनी त्यांना सगळ्या अकोलीत शोधले, पण ते कोणालाच दिसले नाहीत. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.